खरोखरच वैरी शत्रू झालेत की सुपाऱ्या द्यायला लागले डायरेक्ट. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं, मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं, मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना. मी तयार आहे ना सगळ्याला, मी कशाला आव्हान केलं असतं. आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही, ओबीसीसाठी चांगली नाही, धर्मासाठी चांगली नाही, आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही. होऊ दे दूध का दूध पाणी का पाणी चौदी. सगळ्यात भारी येत म्हणते तीच, जिथं हात खुटते सरकारचे तिथं नार्को टेस्ट. सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला नाही दिसला ना तर तुम्ही म्हणता ती शिक्षा बघायला मी तयार. पाटील, तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करताय, आई बहिणीवर जातायत, तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत, हे तुम्हाला महागात जाईल. याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ज्या ज्या वेळेस बोललो त्या वेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही, आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात, आरक्षण मागतोय, त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग एक महाराष्ट्राचा पोरगा म्हणून सरकारला बोलू शकतो, त्याला इथं जोडी तू काय. त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या, त्याला इथं जोडतो का. विषय ड्रायव्हर नाही करायचा, लक्षात ठेव. इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा, इथं विषय फक्त तो जे सामूहिक कट रचलाय, इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय असते मनोज जरांगे संपवायचा, त्याला बदनाम करून टाकायचं, त्याला बोटावर खेळायचं, नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा. विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला, काय म्हणून त्याला पाठराखण करायला, म्हणजे कुठं नाही तो करायचे बदनाम त्यांना करायचं. आता ओबीसी उडी तू काय, तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय, ओबीसी समाज बी झाकेणार का. म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला काय शत्रू झालो का आम्ही. तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणल्यावर तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय. ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडेन तो सुपारी दिली ती मारायची, पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या माग. ही संदेश देणार का ओबीसी राज्याला. मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय. इथं त्यांनी हत्येचा कट रचलाय, ह्यो विषय इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय. एक समाजासाठी काम करतोय म्हणून हे विषय. माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार. आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार. ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय, मराठा समाजानं. मी त्यांना मायबाप मानलंय ना, माय बघत नाही ना बाप बघत नाही, मी ना लेकरं कुठे बघत नाही. तो 6 कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज यो मला आता कसं काय माझ्यावर वेळ आल्यावर उघडं पडून देत. ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं शत्रुत्व माझ्या अंगावर घेतोय. आज माझ्यावर वेळ आली, माझा समाज कसं काय घरात बसन आता. आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कसं काय साथ देणार, हे कसं शक्य आहे. कारण इथं हत्येचा प्रश्न आहे, आरक्षणाचा नाही. उद्या वकिलाशी चर्चा करून कायदेशीर